चेंज इन प्रोव्हिजन अय काय मोबाईल. हाय का आता आडलं नडलेला शब्द मोबाईल मध्ये बघणार वे तू. बरं आहे बाबा तुझं. अरे मुंजा त्यापेक्षा मला विचार. मला येत नसेल की आपल्या दोघांना बी येत नसेल मग आपण मोबाईल मध्ये बघू ना. कसं समजा इथं पाहिजे तुला हे की नाही. कोण फुगाट खातोय आपण आष्टाचं खातो. आलं वाटतं दारू ढोसून. हे उगा तुला काहीतरी तोंडाला ते बोलत जाऊ नका. माणसाला इथे दिवसभर काय ताणताना वाचतो का नसतो. त्याच्यावर इलाजाचं औषध घेतलं तर खुशाल म्हणते डोसून आला त्याला. पुरा अभ्यासाला बसले तिने मग का दारू ढोसून आले म्हणून पाक भानी सरलायचा. तो दिलेल्या लिस्ट मधलं सगळं सामान आणलंय. काय ह्यातलं विचारू नाही. उगा परत गोळ घालत बस नको. 10 रुपये कुठे गेला आणि 20 रुपये कुठे गेला. हळू बोला म्हणतीय तर मुद्दाम करते सवय. आणि मोजून गेले की पैसा येत बघ. हळूच बोल की पोरा अभ्यास करतात की उगा काहीतरी परत खोड घालते त्याच्यात माझ्या डोक्याला ताप करते. आता बघ आपल्याला डिस्काउंट फॅक्टर 10% दिलाय 2 वर्षाचा बरोबर का. आता जी महत्वाची मुद्दे आहेत ना ती अंडरलाईन करायची अशी. अंडरलाईन केलं काय होतं म्हणजे ध्यानात राहत. अरे काय तुम्ही आताची पोरं अभ्यास करताय. आम्ही अभ्यास करायचो ना त्या काळात. मुंजा हा जरा बाहेर ये र. हळू. हे अंडी आत नेऊन ठेव की. एवढा महागडा मोबाईल काय फेरे बिरे मिळाला का ह्यो? कुठल्या कंपनीचा आहे ह्यो? ते तर चांगलं दिसतंय ह्याच्यात. आय 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 काय कॅच पकडलाय लागा जगात 1 नंबरचा. अरे कशाला इकडे सीएन फेन करायला म्हटलाय. जा की क्रिकेटच्या मैदानात नाव कमावशील. पहाडीच्या आबरू काढली हेन करायला. अरे काय रे मुंजा काय तुला अक्कल बिक्कल आहे का नाही अगं काय हाताला वाद भरला वे तुझ्या. समधी अंडी फोडून ठेवलीस. अगं नाही मामे त्याची काही बी चुकी नाही बघ. मामाच्याच हातनं मोबाईल सटकला. तो मोबाईल वाचवताना अंडी फुटली. नशीब आपलं अंडी फुटली. मोबाईल फुटला असं तर केवढ्याला पडला असं सांग मला. वाचवला ग त्यानं. असं आहे होय. अरे माफ करले का मला. उगाच बोलले बघ मी तुला. तुम्हाला काय गरज होती फोन मध्ये डोकं घालायची. इथं एवढ्या महागाईचा मोबाईल घेताय. मी घराचा मालक असून मला कळून देत नाही. काय पद्धत आहे का नाही. मला काय किंमत आहे का नाही. किंमत तुमच्या किमतीत मी राहू दे ए मामा. काय आशाला काय तू तर लगेच गरम होते का. पोराच्या एकदा माझी ते काढ नको लागा. मुंजा हर बाबा अरे या माणसानं दारूपायी घरातलं दागिनं ऐकलं. आता तो फोन एकाला मागं पुढं करायचा नाही बघ. तो तू फोन घेऊन जा आणि कारखाना येते तर कृष्णीला देत जा. काय घेऊन जा बाबा फोन. काय काय गुले. काय नाही जेवण वाढत्या. हा काय काढतीया. जेवण वाढत्या. हा अगं गुले यातील गुलाबजाम कसं कमी झालं. अगं असं कसं. समधी तर आत्ताच आले ती की. मग काय भूतानी खाल्लं काय. माझ्याकडनंच काहीतरी चुकलं असेल बघ. बस तू उभी कशाला आहेस. नाही बाय नको मला. माझं भरलंय. काय नाही म्हणजे माझं वजन लय भरलंय. काटा काय खालीच येणा झालाय. म्हणून मी आता ठरवलंय रातचं जेवायचंच नाही. रात्रीची जेवण नाही फक्त गुलाबजाम खाणार. आत्या लईच मस्करी करत्या त्या. काय पुढचं काय ठरलं ग. कशाचं जरा. अगं विसरलीस होय तू. अरे तू काय बोलतोयस माझ्या काय लक्षात नाही येते. आय ग अंतराशी बोललीस का तू.
ते बस्त्याचं ठरलंय ना. काय म्हणलंस? कधी ठरलं बसतेस? मुळात लग्नाची बोलणी इथवर गेलीस कधी? आई अगं भाऊसाहेबांना काय माहित नाही का यातलं? म्हणजे आपल्या मागून यांनी बाजारात उरकला की काय? अहो तसं नाही, तुम्ही कामाच्या यापात असताना आणि बस्त्याचं काय अजून तसं ठरलेलं नाही. वय वय अजून तसं काय बी नाही ठरलेलं. फक्त बोलायचं म्हणून जाऊन आलो. आणि महत्वाचा निर्णय तुम्हाला विचारल्याशिवाय आम्ही घेईन का तरी? पण कुंडलीवर इतका विश्वास ठेवणारा तुमचा भाऊ या लग्नाला तयार झाला कसं? नाही नाही तसं नव्ह. पत्रिका आपलं शास्त्र मार्ग म्हणून बघितल्या म्हणून काय तसंच होतंय वितवा. तुम्ही नका लक्ष देऊ. तुम्हाला चपाती देऊ का? काय नको, लागल्यावर घ्यायचं ठाऊया आम्हाला. आम्हाला मान दे. घरातला कारभार तुम्ही बघायचा, घराच्या बाहेरचा आम्ही बघायचा. पण याचा अर्थ असा झाला का आम्हाला न विचारता तुम्ही सगळं ठरवून टाकणार? आज एक गोष्ट ध्यानात घ्या, तुमचं काय चाललंय ते आम्हाला सगळं समजलं पाहिजे. बेलगाम सत्तेसारखा कारभार इकडे चालायचा नाही. जमणार आहे का तुम्हाला? नसेल तर सरळ सांगा, आम्ही बघू काय करायचं ते. वय वय चुकलं माझं. इथून पुढे अक्षर ना अक्षर सांगू आपल्याला. चला जेवायला सुरुवात करा. काय चाललंय तुझं? कुठं काय? माझ्या माहेरला फोन करायला मला सारखा फोन लागतो, माहित आहे ना? व तुझ्याकडे आहे की फोन मग? हा मग मला अजून एक पाहिजे. आणि काय र, मी 2 फोन वापरलं तर तुला काय अडचण आहे का? माझ्याकडे पण एक फोन आहे आणि मला ती लागतो. मला नाटक शिकवतोयस होय? अरे उडत्या पाखराची पक्क मोजती मी. चल आणि इकडे फोन पाठदिशीनी, लय बोलायचं काम नाही. मला लागतो फोन. अरे अरे दे की. आणि इकडे फोन. मला अभ्यासाला फोन लागतोय. अरे आण म्हणते ना. माझा फोन नाही ती. ऐक ऐक ऐक, मेले ग मेले, मारलं या मुडद्यानं मला. अरे भाड्या, तुला काही कळतं का नाही रे? ऐक आता तुला जेवायला बी देत नसते आणि घरात बी घेत नसते. तिकडे जा. कृष्णीचा अभ्यास नाही थांबला पाहिजे, त्यासाठी मला हे मोबाईल जपून ठेवला पाहिजे. नाहीतर ही आई कधी पण मोबाईल काढून गेली. आत्ता काय र, काय झालं? अगं काय नाही, एवढं तोंड केलं आणि काय नाही म्हणतोय. ताप आला का काय? देवा, गाडी फिरू माघारी, चल डॉक्टरकडे जाऊ. अगं वातावरणाच्या बदलामुळे झाला असेल, काय नाही. वय वातावरणाच्या बदलामुळे होतंय व्हय तुला? तुझी आई काय बोलली का रात्री? अगं ती माझ्या बरोबर बोलतच नाही, त्यामुळे ती काहीतरी बोलल आणि मी रुसल, असा विषय येत नाही. किती खोटं बोलशील ना. आत्ता ओळखते मी तुला मुंजा. तुझी आई किती वाईट वंगाळ बोलती ना, मला चांगलं माहित आहे. अगं मी तुला तीच सांगतो, ती काही चांगलं बोलतच नाही, त्यामुळे मी पण तिला बोलायला जात नाही, कारण आमचं जुळतच नाही. तर आता चटदिशी सांग काल काय बोलली ते. ती जाऊ दे, तू जा बरं, तुला उशीर होईल. बर ऐक, काळजी घे बर का. येऊ का?
अय अग फोन तर घेऊन जा की. कोण? हा अरे हो की. हा आज परीक्षा आहे, ध्यान धरून फोन उचल. हा. हो ताई, मोबाईल हा हो तो बोर्ड तरी बघा ना. ताई मी तरी काय करणार, तसा मला वर्ण हुकूम आहे. टायमाला पुरीचा फोन बंद असतो. IPCC परीक्षा आता जवळ आलेली आहे, म्हणून मी आज तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि याची तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यायची बरं का. मनोज उभा राहा जरा. अकाउंटिंग स्टँडर्ड ही कन्सेप्ट जरा एक्सप्लेन कर बघू. अकाउंटिंग स्टँडर्ड. येस पुढे. अहो मी कालच वाचलं होतं, डोळ्यासमोर आहे माझ्या. हा तुझा वेळ घ्या आणि सांग. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. सर मला मळमळायला लागले, उलटी येईल असं वाटतंय. अरे असं अचानक? तेच की काय कसं काय झालं अचानक, मला काहीच कळ नाही. चक्कर पण यायला लागल्यासारखं वाटते. अरे रोज तर पटापटा उत्तर देत असतोस आणि आज प्रश्न ऐकता चक्कर आली. सर मी घरला जातो, मला काय सुधरत नाही. कृष्णा, आज काही वेगळं नियोजन आहे का? नाही हो सर. नाही, सारखं घड्याळात बघतेस म्हणून म्हणलं. अहो कामाला किती वेळ लागतोय ते चेक करत होते. अच्छा, ओके. परीक्षा असतानाच हा नियम घातलाय. असले कुठला नियम हुडकून आणतात काय माहिती. बर 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 काळजी घे. हा आणि काय लागलं तर बिंदास फोन कर, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. काय झालं असं मारक्या मुशिवानी काय बघतेस? नाही म्हणजे सर तुम्ही नवीन नियम काढलाय ना, कारखान्यात कुणी मोबाईल वापरायचा नाही म्हणून. हा मग केलाय की. मग तुम्ही मोबाईल वापरायला चालतोय वे? नाही म्हणजे नियम फक्त आमच्यासाठी आहे का तुमच्यासाठी बी आहे? नियम केला ना तर सगळ्यांना सारखा करा. कशाला नियमांच्या बाबतीत भेदभाव करताय? काय बोलते तुला कळतंय का? तुझं बाण आहे का जागेवर? राया मालक आहे या कंपनीचा आणि त्याला डीलचा फोन येत असतात. तर तुझ्यासारखं खिदळायला ना हसायला फोन नाही वापरत. असं आहे का? मग ठीक आहे, तू बी तुझा फोन जमा कर की. तू काय मालक आहेस वे कंपनीचा? अरे ईडी का रे? पाप्या अरे बरोबर बोलतीये किती. नियम केलाय म्हणजे सगळ्यांसाठी सारखाच. आणि मला जर फोन यायचा असेल तर तो कारखान्याच्या लँडलाईन वर येईल. एक काम कर, इधर माझा फोन जमा कर. अय तुझा बी फोन जमा कर. चला लागा कामाला. मुंजा तू इकडं काय करतोयस? आणि आत विचारून यायची काही पद्धत बिद्धत असते का नाही? फोन बंद आहे म्हणून डायरेक्ट आलो. सॉरी सर, सॉरी मॅडम. ह्यो माझा मित्र आहे मुंजा, जरा मजेशीर स्वभावाचा आहे. अच्छा ठीक आहे. इकडं काय करतोयस? क्लास नाही तुला? तुझा फोन का बंद आहे ती सांगा अगोदर. अरे देवा, विसरलेच सांगायची. कारखान्यात फोन वापरायचा नाही असा नवीन नियम काढला यांनी. कुठल्या गाडवान असला फालतू नियम बनवला? माहिती काय माणसाला काय माहिती का नाही ती? तो नियम मी बनवलाय.
अरे बाबा, मी जिंदगीत पहिल्यांदा कुठल्या तरी गाडवाला मी गाडावा आहे म्हणून अभिमानानं सांगताना बघतोय. ए नीट बोल, गाडा कोणाला बोलतोय? हो का? आता तुम्हीच मला सांगा, मी त्याला गाडा म्हणली का? स्वतःला गाडा म्हणून घेतो का नाही? ए लायकीत राहा. कुठं उभा तुला माहिती ना? मला माहित आहे माझी लायकी, तू तुझ्या लायकीत राहा. ए काय करणार आहे? एका बुकीत दात पाडील. अरे फुकलं तर चिलटावून उडून जाशील. लाव बरं हात मध्ये दाखवला. तू दाखव. काय काय करणार आहे? मुंजा 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 कारखान्यात नको धंदा करू. काय चाललंय इकडे? हा? प्रत्येक घराघरात पालकांनी ठरवलं पाहिजे पोरींना शिकवायचं. हा, तरच आपला देश पुढे जाईल. कारण एक पोरगी शिकली तर अख्खं कुटुंब शिकल्यासारखं असते. त्या पप्प्यानं कारखान्यात मोबाईल वापरायचा नाही असा नवा नियम केलाय. त्यामुळे कृष्णाचा सीएचा ऑनलाईन क्लास बुडला. आज लय महत्वाची चाचणीची परीक्षा होती. आम्ही पण पाहिला तो बोर्ड. मी पण त्याबद्दल विचारणारच होतो. कोणी बनवला हा विचित्र नियम? ताबडतोब हा नियम काढून टाका. लोकांची काही अर्जंट कामं असतात, घरी काही गरज पडते, त्यावेळेस काय करायचं त्यांनी? कुठून असलं डोसकं चालतं तुमचं? आणि आम्हाला न विचारता कारखान्यात असले नियम लावू नका. कृष्णा, केबिन मध्ये ये. काम करताना फोन वापरण्यास बंदी असा बोर्ड लावायचा होता. तू तर पद्धतशीर माती खाल्ली. जा पहिले बोर्ड काढ. पळ. कृष्णा, तुझा सीएचा अभ्यास चालू आहे ना बघा? होय. तू तर सीएचा क्लास लावला होतास, मग हे ऑनलाईन क्लासची काय भानगड आहे? सोपान, तुझ्याकडनं तर आम्हाला ही अपेक्षा नव्हती. काय झालं भाऊसाहेब? पण काय झालं विचारतोस? पोरीच्या क्लाससाठी 40,000 रुपये घेऊन गेला. क्लास तर लावला नाहीच, बिचारीला मोबाईलवर क्लास करावा लागतोय. कुठं खर्च केलास रे एवढे पैसे? तुला चांगलं माहितीये आम्हाला काय बी खपल, पण खोटं बोलायला अजिबात खपणार नाही. भाऊसाहेब, खरं तर मामाच्या याच्यात काही बी चूक नाही बघा. सीए झाल्यावर पण कामाचा अनुभव घ्यायला लागतोय आणि तो अनुभव इथं कारखान्यात काम करून मला आधीच मिळणार आहे बघा. आणि ही माझ्यासाठी फायद्याची गोष्ट आहे. म्हणूनच मी ऑनलाईन क्लास लावला बघा. कारण परत ह्यात माझा वेळ वाया जाणार नाही. म्हणूनच बघा एक स्मार्टफोन घेतला आणि उरलेल्या पैशात ऑनलाईन क्लास लावला बघा. त्यामुळे काम करत करत शिकायला बी येते आणि सगळ्याच बाजूने फायद्याचं बी होतंय बघा. सोपान, पाहिलंस पोरगी कशी व्यवहारी आहे? शिक तिच्याकडनं. चांगलं शिक पोरी. तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू दे फक्त. आमचा आशीर्वाद काय मच्छी पाठी. कधी बी काय लागलं तर सांगायचं. रायाला केबिन मध्ये पाठवा. राया, आजपासून कृष्णाचा कारखान्यामध्ये असताना क्लास आणि अभ्यास बुडता कामा नये. ही जबाबदारी तुमची राहील. समजलं? होय भाऊसाहेब. चला लागा कामाला. कृष्णे, काय र? तुझं लय माझे उपकार झाले बघ. अरे मामा, असं काय बोलतोयस? अगं तुझं कलाचं समजा पैसे मी खर्चून टाकलं, तरी पण भाऊसाहेबांच्या समोर मला तू सांभाळून घेतलंस. त्या स्नेहातलं काय बी करून दिलं नाही. मामा, असं काय बी बोलायचं नाही बरं का. तू माफ कर बिपकर बोललास ना, मला लई कसं तरी होतं. मी तुझा विचार करायला पाहिजे होता का कृष्णे? मला माफ कर. जे झालं गेलं ते सोडून दे. आता त्याचा विचार नको करूस. हा, मी सीए व्हावं म्हणून किती झटताय तुम्ही. असं का बरं बोलतोस? रडायचं बंद कर. भाऊसाहेबांनी तुला रडताना बघितलं तर त्यांना आणि संशय येईल. जा. कृष्णा, काय झालं? भाऊसाहेब मला बोलले म्हणून खुश असशील ना तू? काय? तुझा मोबाईलवर क्लास असतो हे तू मला कधी सांगितलंस? नाही सांगितलं. सांगितलं नाहीस तर मला काही सपान पडणार होतं का? तुझ्या अशा वागण्यामुळेच भाऊसाहेबांना वाटणार की मी मुद्दाम केलंय. तुझ्या अशा स्वभावामुळे भाऊसाहेबांना वाटणार की मी तुझ्यावर जळतोय. आता त्यांना किती बी सांगायचा प्रयत्न केला
तरी बी त्यांना तेच वाटणार आहे. हो पण सर मी तुम्हाला तुला माहितीये का आम्ही किती लोकांनी शिक्षणासाठी मदत केली आहे ती. आज तुझ्यामुळे भाऊसाहेबांचा माझ्यावरचा विश्वास उडालाय आणि ह्याला जबाबदार फक्त तू आहे. तुझ्यामुळे मला भाऊसाहेबांचं ऐकून घ्यावं लागलं आणि मला अजिबात आवडलेलं नाही. हो सर पण तू मला आधी सांगायला पाहिजे होतंस, पण तू मुद्दाम सांगितलं नाही. तुझ्यामुळं कारण नसताना मला सगळं ऐकून घ्यावं लागलं, फक्त तुझ्यामुळं.